एडीएम माझाकमध्ये स्वागत आहे. ताज्या अपडेट्ससाठी एडीएम माझाकला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा. आपल्या व्यवसायाची व्हिडिओ जाहिरात आमच्या एडीएम माझा या चॅनेलवर लावा अगदी माफक दरात आणि मिळवा भरभरून ग्राहकांचा प्रतिसाद. जाहिरातीसाठी संपर्क 9665000653 व 8484868880. सोबत आहेत अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच पंढरपूर विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष साहिलभाई शेख. साहिलभाई शेख, आपल्याला मोहोळ विधानसभेबद्दल काय वाटतं? बघा, खरं पाहायला गेलं तर सध्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि 29 तारखेला अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे अतिशय रंगतदार वळणावरती सध्याची ही निवडणूक आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये खरं तर महायुती आणि महाविकास आघाडी याचा विचार करण्यापेक्षा या मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी सोयीचं राजकारण आणि सोयीचं समाजकारण करणारा लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं आपल्याला उद्याच्या काळामध्ये निवडून देता येईल, त्या संदर्भात आपण सगळ्यांनीच मतदार म्हणून विचार करणं गरजेचं आहे. आणि मोहोळ मतदारसंघातल्या सुद्धा तरुण सहकाऱ्यांना आणि मतदारांनासुद्धा माझं तेच आव्हान असणार आहे की त्यांनी आपली कामं करणारा आणि एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मतदान केलं. तुम्ही मोहोळ तालुक्याच्या 17 गावांमध्ये येता, तर त्या 17 गावांमध्ये यशवंत माने यांनी काय विकास केला आहे का? हे पहा, 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरपूरच्या 17 गावांचा समावेश केला गेला, ज्यामध्ये माझं, आंबे, चळे, सरकोली, ओझेवाडी, नेपतगाव, त्यानंतर नदीच्या पलीकडची काही पोहरगाव, खरसुळी, विटे, तारापूर या गावांचा समावेश करण्यात आला. ज्यावेळेस या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळेस 2009मध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर 2014मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असलेले रमेश कदम यांना या ठिकाणी संधी देण्यात आली. परंतु सध्याच्या तुलनेत जर विचार करायचा झाला तर 2009 आणि 2014मध्ये म्हणावा तितका विकास त्या ठिकाणी या 17 गावांमध्ये झालेला नाही, कारण या 17 गावातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती आणि दळणवळण करण्यासाठीचं जे साधन होतं ते अत्यंत वाईट परिस्थिती होती. आणि या सगळ्याचं एकंदरीत जर तुलना करायची झाली तर त्या मानानं 2019ला ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी होती, यशवंत मानेंच्या नेतृत्वाखाली मतदारसंघामध्ये निधी भरपूर आलेला आहे आणि 2700 कोटी रुपयेच्या आसपास निधी आलेला आहे. तशा पद्धतीचं ते त्या ठिकाणी वारंवार सांगतानाही दिसत आहेत. परंतु 17 गावामध्ये सुद्धा निधी आलेला आहे, निधी आला नाही असं म्हणता येणार नाही. परंतु 2019मध्ये यशवंत माने ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस यशवंत माने हे माझ्या अंदाजाने कदाचित 17,500 इतक्या मताने ते आमदार झालेले आहेत. या मतदारसंघाचं डिवायडेशन 3 भागामध्ये होतं. एक तर पंढरपूरची 17 गावं, एक मोहोळ प्रॉपर तालुका आणि त्यानंतर उत्तर सोलापूरमधील 24 गावं या मतदारसंघामध्ये येत आहेत. मग 2019च्या त्यांच्या विजयाच्या वाटेमध्ये मतदारसंघातील 17 गावांनी जवळपास 7,000च्या आसपास त्यांना लीड देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि संपूर्ण मोहोळ तालुक्याने सुद्धा 7,000च्या आसपास त्यांना मताधिक्य देण्याची भूमिका पार पाडली आणि राहिलेली 3-3.5 लीड हे त्या ठिकाणी उत्तर सोलापूरमधल्या गावांनी दिलेलं आहे. त्यामुळं या 17,500च्या मताधिक्याचा विचार केला तर जितका वाटा मोहोळ मतदारसंघातल्या मोहोळ तालुक्यातल्या गावांनी घेतलेला आहे तितकाच वाटा 17 गावांचा सुद्धा आहे. त्यामुळं निधी वाटपामध्ये सुद्धा निश्चितपणानं मोहोळ इतकाच निधी या 17 गावाला सुद्धा एकंदरीत दिला गेला पाहिजे होता. दुर्दैवानं तितका निधी जरी दिला गेला नसला तरी 2009 आणि 2014च्या तुलनेमध्ये भरपूर कामं 17 गावामध्ये झालेले ते आपल्याला नाकारून चालणार. त्यांच्याच गटाचं म्हणजे अजितदादा गटाचं काम करतात, तर तुम्ही कधी त्या संदर्भात त्यांच्यापर्यंत गेलाय का किंवा तसा काय पाठपुरावा केलाय का? हे बघा, कामं तुम्हाला मी सांगितलं की केलेली आहेत. मी अजितदादांच्याच राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे. परंतु ह्या 5 वर्षामध्ये कसं झालेलं आहे, कारण 2019 ते 24 या कालावधीमध्ये 1-1.5 वर्ष तर कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांचं गेलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादा आणि हे सगळं आमदार महाविकास आघाडीमध्ये होते
त्या काळामध्ये मोहोळला जवळपास 700 कोटीच्या आसपास निधी आला, 500-700 कोटीच्या आसपास निधी आला. आणि त्यानंतर जेव्हा महायुतीची निर्मिती झाली आणि या महायुतीमध्ये अजितदादांनी निर्णय घेतला सामील होण्याचा आणि यशवंत मानेंनी त्यांच्याबरोबर जाण्याचा, त्यावेळेस मात्र आदरणीय अजितदादांनी 2000 कोटीपेक्षा जास्त निधी यशवंत माने साहेबांना त्या ठिकाणी दिला. त्यांनी त्या संदर्भात कामंसुद्धा केलेली आहेत. परंतु एक तरुण म्हणून मी विठ्ठल परिवारातला एक युवा सहकारी, मी काय खूप मोठा पुढारी वगैरे तशातला काय नाही, एक मतदार आहे या मतदारसंघातला. आणि मला त्या ठिकाणी माझा अधिकार जो आहे, माझा विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि माझा विचार करायचा झाला तर या 17 गावामध्ये आदरणीय यशवंत मानेंनी निधी वाटप करत असताना दुजाभाव केल्याचं चित्र हे सगळीकडेच आहे. हे काय माझं वैयक्तिक मत नाही. या 17 गावाची जर आपण विचार केला तर या 17 गावातल्या लोकांचं त्या पद्धतीनं म्हणणं त्या ठिकाणी येतं आहे. आणि त्या संदर्भात आमच्या विठ्ठल परिवाराचे जे नेते आहेत, मग ते कल्याणराव काळेसाहेब असतील, आदरणीय भगीरथदादा असतील, युवराजदादा असतील, गणेशदादा असतील, त्यांनीसुद्धा या 17 गावांची बैठक घेतली होती. त्या बैठकीलासुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो. आणि आमचं इतकंच म्हणणं आहे की पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहोत. परिवार म्हणून सुद्धा पक्षाचे परिवाराचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला त्या ठिकाणी मान्य असणार आहे. परंतु कुठंतरी या मतदारसंघामध्ये 17 गावांमध्ये वावरत असताना किंवा निधी वाटप करत असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि स्थानिक नेत्यांना कुठंतरी डावललं आहे, अशा पद्धतीची भूमिका मला तरी वाटते. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की हो, मी सुद्धा काही कामासंदर्भात पाठपुरावा केला होता आणि त्या संदर्भात आमदार साहेबांची 2 वेळेस भेटसुद्धा घेतली होती. परंतु दुर्दैवानं काही कारणास्तव ते काम मार्गी लागलं नाही. त्याच्या मागे काही कारणं आहेत, याच्या खोलात जाण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांनी सर्वसमावेशक राजकारणाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनाच समान भूमिका समान न्याय दिला पाहिजे, असं मला एक सहकारी म्हणून आणि पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून प्रामाणिकपणे वाटतं. खरं तर बघायला गेलं तर तुमची जी 17 गाव आहेत ती ह्या विकासापासून वंचित राहिलेली आहेत असं सातत्याने आपण मीडियाच्या माध्यमातून पाहतो. तर तिथं राजाभाऊ खरे उद्योजक ह्यांनी जो झपाटा लावला आहे कामाचा, त्या संदर्भात काय बोलाल? किंवा ते सांगतात की स्वखर्चातून त्यांची कामं चालू आहेत. खरंच ते स्वखर्चातून चालू आहेत किंवा इतर कोणते निधी वगैरे आणून तुमची कामं केली जातात? नाही, तुम्ही जे नाव घेतलं त्यांची कामं वगैरे आम्ही सोशल मीडियाच्या तुमच्या माध्यमातूनच पाहतो आहे. खरं तर मला पण त्यांचा इतका जास्त अनुभव नाही आहे. परंतु माझ्या गावाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर काही शेतकऱ्यांचे जे रस्ते होते, जिथं पावसाच्या काळामध्ये जाता येत नव्हतं, त्या रस्त्यांचं त्यांनी मला वाटतं स्वखर्चातून काहीतरी निधी आणलेला आहे. तो मला डिटेलमध्ये त्याबद्दल माहिती नाही आहे. परंतु राजकारण म्हणले की विरोधक हे येतच असतात. आणि खरे साहेब असतील किंवा संजय क्षीरसागर असतील, रमेश कदम असतील, अभिजित ढोबळे असतील, हे आपापल्या परीनं मतदारसंघामध्ये काम करत आहेत. आणि तुम्ही जे नाव घेतलं ते खरे साहेबसुद्धा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचंही काम चालू आहे. याचा अर्थ असा नाही की 17 गावामध्ये विकास झालेला नाही. कदाचित काही काम राहिले असतील. असं थोडी ना शक्य आहे की एका टर्ममध्येच सगळा पूर्ण विकास असं होऊ शकत नाही. शेवटी विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्या पद्धतीने चालू आहे. काही कामं राहिलेली आहेत ते येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींकडनं होतील आणि जे काही राहिलेले आहेत ते कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील किंवा त्याचा पाठपुरावा केला गेला नसेल. त्याचा पाठपुरावा खरे साहेबांकडे कार्यकर्त्यांनी केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी दिलं असेल काम करून. त्यामध्ये गैर असण्याचं काय कारण नाही. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभारी आणि त्यांचं कौतुक करावं तितकंही थोडं आहे. बघायला गेलं तर तुम्ही अजितदादा गटाचं काम करता आणि आमदार पण तुमच्या गटाचे आहेत. तर जिथं त्यांच्याकडून म्हणजे ते लोकांपर्यंत पोचायला कुठं कमी पडले आहेत किंवा त्यांच्याकडून कामं झाले नाहीत, अशा भागात तुम्ही गेल्यानंतर लोकांकडनं जे तुम्हाला विचारणा होते त्याला तुम्ही कसं सामोरे जाता? हे पहा कसं आहे, आता महायुती झालेली आहे आणि लोकांमध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा जो निकाल आला त्यामुळे लोकांच्या मनात रोष आहे. लोकांचा भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला प्रामुख्यानं कुठंतरी लोकांनी नकारले. अशा पद्धतीचं चित्र लोकसभेमध्ये आहे. ते तुम्हाला आम्हाला मान्य आहे. त्याचा आम्ही लोकांच्या जनमताचा त्या ठिकाणी आदर करतो.
परंतु लोकसभेची परिस्थिती वेगळी आहे, विधानसभेची परिस्थिती वेगळी आहे. लोकसभेच्या वेळेस देशाच्या राजकारणाचा विचार केला जातो आणि विधानसभेची निवडणूक ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या निगडीत असणारी निवडणूक आहे. तुम्ही सांगितलं की काय भागामध्ये सध्याच्या लोकप्रतिनिधींना विरोध होतो आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून लोक तुतारी वगैरे काय करतात. तर निवडणूक आहे म्हटल्यानंतर एकीकडे सत्ता म्हणजे निवडून येणारा घटक असतो, दुसरीकडे पराभूत होणारा घटक असतो. त्यामुळे काही भागामध्ये होत असतील, लोक म्हणत असतील, महाविकास आघाडीची काही लोक असतील ते म्हणणारच की यशवंत मानेंनी काम केलेलं नाही. मुळामध्ये त्यांनी काम करणे न करणे हा विषय नाही, काम केलेलं आहे हे जगजाहीर आहे. परंतु काम करत असताना कुठेतरी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्याची भूमिका त्यांच्याकडून कळत नकळत पार पडली गेली असावी. आणि पक्षाचे काही पदाधिकारी असतील, काही विठ्ठल परिवाराचे नेते, त्या गावातले काही काळे गटाचे असतील, भालके गटाचे असतील, त्यांना कुठंतरी डावलल्याचा लोकांच्या मनामध्ये राग आहे. आणि मला त्या ठिकाणी विश्वास आहे की आमच्या नेत्यांच्या माध्यमातून निश्चितपणानं यशवंत तात्या माने या संदर्भामध्ये विचार करतील आणि येणाऱ्या काळामध्ये न्याय देण्याची भूमिका पार पाडतील. तुम्ही जसं म्हणता तुम्ही विठ्ठल परिवाराचे एक घटक आहात, तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये विठ्ठल परिवाराचं साथ यशवंत तात्या मानेंना असेल का इतर कुठल्या उमेदवाराला? हे पहा, आता मी तुम्हाला काय सांगितलं की विठ्ठल परिवारानं विचारविनिमय बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सगळ्या गावातल्या 17 गावातल्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे हे नेत्यांनी आमच्या त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या काही लोकांनी विरोध केला, काही लोकांनी समर्थन दिलं, परंतु अजून तरी काही आमच्या मोहोळ मतदारसंघाचा त्या ठिकाणी महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. ज्यावेळेस या संदर्भात अधिकृत घोषणा दोन्ही पक्षाकडून, फक्त महायुतीचाच उमेदवार आता यशवंत मानेंचं नाव जरी आघाडीवर असलं तरी विरोधी महाविकास आघाडीकडून कोणाची उमेदवारी येते आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये लोकांना कुठलं नेतृत्व आपलंसं वाटणार आहे आणि त्याच्यामागेच परिवाराने गेलं पाहिजे असं जेव्हा लोक परिवारातल्या नेत्यांना सांगतील आणि त्यावेळेस चर्चा होईल, त्यावेळेस परिवार ठरवेल की कुणाच्या पाठीमागं जायचं आणि कुणाला त्या ठिकाणी 17 गावातनं ताकद द्यायची, त्यावेळेस परिवार त्या ठिकाणी ठरवेल. जर विठ्ठल परिवाराची भूमिका तुमच्या पक्षाच्या विरोधातली असेल तर तुम्ही कुणाच्या बाजून जाईल, विठ्ठल परिवार की राष्ट्रवादी अजितदादा गट? नाही, मी तुम्हाला सांगितलं की यशवंत माने हे महायुतीकडून त्यांचं नाव चर्चेत आहे, महाविकास आघाडीकडून सध्या तरी चर्चेत नाही नाव अजून कोणाचं. परंतु परिवारानं जर परिवार विरोधात भूमिका कधी घेईल तर परिवाराच्या ज्या काही अटी आहेत, परिवारानं आमचे नेते आदरणीय चेअरमन कल्याणराव काळेसाहेब असतील, भगीरथदादा असतील, त्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितले की परिवारातल्या नेत्यांना त्या ठिकाणी 50% निधी वाटपामध्ये आपण संधी दिली पाहिजे, अन्य 50% निधी आपण कुणालाही देऊ शकता आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या याच्यामध्ये, कारण त्यांना लीड देण्यामध्ये खूप मोठा वाटा आमच्या परिवाराचा आहे त्यावेळेस आणि त्यामुळं त्यांना कुठंतरी विचारात घेतलं पाहिजे. ते अट त्यांना घालतील यशवंत मानेंना आणि जर त्यांनी त्या अटी मान्य केल्या आणि जर तसा शब्द जर त्यांनी या 17 गावातल्या लोकांना दिला की येणाऱ्या काळामध्ये सर्वसमावेशक राजकारण करून परिवारातल्या लोकांनासुद्धा योग्य तो मानसन्मान देण्याची भूमिका माझ्याकडून पार पाडली जाईल, त्यावेळेस परिवार त्यांच्या समर्थनासाठी काम करेल. आणि जर तशी वेळ आली विरोधात काम करायची तर निश्चितपणानं परिवार जे सांगेल ते आमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे, कारण आमची जी आर्थिक जडणघडण आहे ती परिवाराशी निगडीत आहे. ज्या संस्था परिवाराच्या आहेत, मग तो सहकार शिरोमणी कारखाना असेल, आमचा शेतकरी म्हणून आमचा ऊस त्या कारखान्याला जातो आहे, ज्यावेळेस भगीरथदादा चेअरमन होते त्यावेळेस विठ्ठलला जात होता. त्यामुळं आमचं आर्थिक गणित हे परिवाराशी निगडीत आहे. परिवार जी भूमिका घेईल त्या पद्धतीनं आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये भूमिका आमची स्पष्ट करणार आहे. आणि माझी विनंतीसुद्धा परिवाराला असणार आहे की त्यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी समजूत घालून ज्या त्यांच्या अटी आहेत त्या मान्य करून घ्याव्यात. निश्चितपणे त्याचा फायदा जास्त होईल असं मला वाटतं. एकंदरीत आपण पाहिलं, लोकसभेला ज्याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघामध्ये फक्त तुतारी वाजत होते, त्याप्रमाणे विधानसभेला नक्कीच चित्र नाही. कारण विधानसभेला स्थानिक लेवलला त्या पक्षाचं वारं नसून ज्या त्या उमेदवाराचं किंवा त्यांच्या असणाऱ्या गटाचं प्रभाव असेल तरच त्या उमेदवाराला मतदान पडेल अशी चित्र दिसत आहे. कॅमेरामन अमरसोबत मी अमोल माने, एडीएम माझा.